नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राया ही जयची कशी वाट लावत आहे। रायाच्या प्लॅननुसार आता जीजी आणि नाना यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांनी जयची वाट लावायला घेतलेली आहे। त्याचबरोबर मंजिरीने जो निर्णय घेतलेला आहे, मंजिरीने जे सगळ्यांना ठणकावून सांगितलेलं आहे ते म्हणजे की मी राया सोबतच असणार आहे, मला जय सोबत लग्न करायचं नाही। हे मंजिरीने जेव्हा तोंडावर सांगितलेलं आहे तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जयला बसलेला आहे आणि जयची घरातून हकलपट्टी झालेली आहे। तर इथे जयला वाटत असतं की रायाला घरातून बाहेर काढलेलं आहे, पण खरं तर रायाच्या प्लॅननुसार जयची हकलपट्टी केलेली असते। ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे मंजिरीच्या हाताला इंजेक्शन दिलेलं असतं, मंजिरीला त्रास होत असतो आणि म्हणून जय आता तिच्याकडे पाहत असतो, तिची काळजी घेत असतो, तिला काय झालंय, तिला काय कमी जास्त हवं नको ते सगळं तो पाहत असतो। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जीजी आणि नाना त्याच वेळी तिथं पोहोचलेले असतात आणि जीजी आणि नाना दोघंही पाहतात मंजिरीला इंजेक्शन हाताला दिलेलं आहे, तर जय तिच्या हातावरती तिथे फुंकर मारत आहे। अगं दुखणार नाही तुला असं म्हणत तिची काळजी घेत आहे। तेव्हा जीजी आणि नानांचा चेहरा हा खुललेला असतो, त्यांना खूप बरं वाटतं। म्हणजे खरंच राया मंजिरीची किती काळजी घेत आहे हे तिथं पाहायला मिळतं। तेव्हा जीजी आलेली असते, मग मंजिरीचं जीजीकडे लक्ष असतं। मंजिरी रायाला सांगते की जीजी आलेली आहे आणि मंजिरी रायाला बाजूला व्हायला सांगते। तेव्हा जीजी तिथं पाहत असते। जीजीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की मंजिरीनं जे ठरवलेलं आहे त्याच पद्धतीनं गोष्टी घडत असतात आणि मंजिरी आणि जीजी ह्या दोघीजणी आता बोलत असतात। तेव्हा राया म्हणत असतो की काही काळजी करायची गरज नाही। जीजी पण म्हणत असते की मंजिरी आता खरंच बरं वाटलं आहे, आम्हाला जेव्हा फोन आला आणि आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्हालाही समाधान मिळालेलं आहे। हे सगळं जेव्हा बोलणं चालू असतं तेव्हा मात्र एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की डॉक्टरांना जीजी विचारतात की आता मंजिरीला आम्ही घरी कधी घेऊन जाऊ। त्यावर डॉक्टर म्हणतात की कधीही घेऊन जाऊ शकता, आता तिची ट्रीटमेंट होतच आलेली आहे आणि तर एक मला महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही जरा बाहेर चला असं म्हणत आता मंजिरीला आत असते आणि मग जीजी त्याचबरोबर नाना डॉक्टरांशी बोलण्यासाठी बाहेर येतात। तेव्हा राया म्हणतो की मी पण जातो, काय म्हणतात डॉक्टर ते पाहतो असं म्हणत रायाही आलेला असतो। जीजीला मात्र टेन्शन आलेलं असतं की आता डॉक्टर काय सांगणार आहेत हा प्रश्न पडलेला असतो आणि त्यावेळेस मात्र इकडे जीजी आणि नाना सर्वजण आलेले असतात। मंजिरी म्हणत असते अगं काळजी करू नको गं, चांगलंच असणार आहे, नको टेन्शन घेऊ, जा काय म्हणतात बघून घे आणि व्यवस्थित बोल त्यांच्याशी। ते डॉक्टर छान बोलत असतात, छान सांगत असतात असं मंजिरीचं म्हणणं असतं आणि मंजिरीने ते सांगितलेलं असतं। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राया त्याचबरोबर डॉक्टर सगळेजण बोलत असतात। डॉक्टर म्हणत असतात की हे सगळं शक्य झालेलं आहे ते फक्त आणि फक्त रायाभाऊमुळं, कारण रायाभाऊने आम्हाला सांगितलं त्यामुळं आम्ही तो टेस्ट करण्याचा निर्णय घेतला, अन्यथा खूपच वाट लागली असते आणि मंजिरीची अवस्था बिकटच होत चाललेली होती। या सगळ्याचं क्रेडिट जातं ते फक्त रायाभाऊंना, कारण आमच्याही डोक्यात आलं नव्हतं की अशी काहीतरी टेस्ट करावी लागणार आहे। असं बोलल्यानंतर इकडे नाना जीजी सर्वजण तिथं असतात आणि ते म्हणत असतात की काही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता मंजिरी बरी होतीये ना। तेव्हा ते सांगत असतात, डॉक्टर सांगत असतात की काळजी करू नका, लवकरच मंजिरीला घरी सोडण्यात येईल, फक्त तुम्हाला तिची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रशांत घरी आलेला असतो आणि प्रशांत इकडे रुजुताला म्हणत असतो की काय झालं। तेव्हा रुजुता जाम खुश असते, ती म्हणत असते की मंजिरी बरी झालेली आहे, आता मंजिरी लवकरच घरी येणार आहे, तिची टेस्ट करायला सांगितली आणि त्यानंतर उपचार सुरू झालेले आहेत, मला खूप आनंद झालेला आहे आणि बघितलं ना आपलं बाळ पण किती, कथा पण किती खुश आहे, कारण तिची मंजिरी मावशी घरी येणार आहे ना, म्हणून ती पण खुश झालेली आहे असं ती बोलत असते। तेव्हा लगेचच इकडे प्रशांत तिथे बोलत असतो, हो कथा मावशी आज येणार आहे म्हणून तू पण खुश झालेली आहे आणि तेवढ्यातच तिथे येऊन पोहोचलेला असतो तो म्हणजे जय घोरपडे। आता घोरपडे तिथं आलेला असतो आणि घोरपडे म्हणत असतो की बरोबर आहे, आता माझी तर वाट लागलेली आहे पण मला नक्की काहीतरी केलं पाहिजे आणि मग तो प्रशांतला म्हणत असतो की खरंच खूप भारी गोष्ट आहे, आता आमच्या दोघांचंही लग्न होणार तुमच्यासारखं, आम्ही दोघंही खुश असणार आहोत असं तो बोलत असतो। तेव्हा इकडे प्रशांत तिथं असतो आणि तिथेच उभी असते ती म्हणजे रुजुता, म्हणून तो खोकल्याचं नाटक करतो। रुजुता म्हणतो जास्तच खोकलायला लागलेला आहे आणि मग रुजुताने सांगितल्याप्रमाणे आता घोरपडे जातो आणि तो पाणी आणायला सांगत असते। रुजुता पाणी घेऊन येते आणि घोरपडे इकडं खोकल्याचं नाटक करत असतो, कारण काही झालं तरीही त्याची नाटकं काही थांबत नसतात
आणि तो प्रशांतची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो की कोणी सांगितलं हे, तू तर मला सांगितलं होतं की कोणतीच अशी टेस्ट नाही की ज्याच्यामुळं कळेल. आता मला सांग ती मंजिरी बरी होणार आहे का नाही, हे सगळं तूच केलेलं आहे. तेव्हा इकडे हा म्हणत असतो की कसं शक्य आहे, मी नाही केलेलं हे सगळं, कारण मी हे सगळं करू शकत नाही आहे. हे सगळं केलेलं आहे ते कुणी मला माहीत नाही आहे, त्या रायाने काहीतरी गोंधळ घातलेला आहे आणि तू तर माझ्या हातात घड्याळ बांधलेला आहे ना, आणि त्यामुळं मी हे सगळं करायचा प्रश्नच येत नाही. हे सगळं चालू झालेलं असतं. तेवढ्यातच ऋजुता तिथे येते आणि तो विचारत असतो की होईल नदी, म्हणजे कळेल का, जाईल का नाही, हे सगळं त्याचं बोलणं सुरूच झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जय आता प्रश्न विचारत असतो, पण ऋजुता आल्यामुळं त्याला आता गप्प बसण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. आणि त्याचबरोबर इकडे डॉक्टरांनी आता भेटायला बोलवलेलं आहे, म्हणून हे तिघही डॉक्टरांकडे आलेले आहेत. जीजी नाना डॉक्टरांचे हात जोडून आभार मानत असतात. खरंच तुम्हाला मानलं पाहिजे डॉक्टर, तुमच्यामुळं आमची मंजिरी आज सुखरूप आहे, मंजिरीला काही झालेलं नाही आहे, ती जिवंत आहे, हे डॉक्टर बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टरांना ते सांगत असतात, तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की आम्ही आमचं काम केलेलं आहे. तुम्हाला जर आभार मानायचे असतील तर रायाभाऊंचे माना, कारण त्यांच्यामुळं ती टेस्ट आम्हाला कळली आणि ती टेस्ट करण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकलेलो आहे. खरंच रायाभाऊंमुळेच हे शक्य झालेलं आहे, अन्यथा ही टेस्ट करण्याचा डिसिजन आम्ही घेतलाच नसता, हे सगळं बोललं जात असतं. त्यासोबत आपल्याला पाहायला मिळतं की मंजिरीच्या बाबतीत डॉक्टर सांगत असतात की कसं आहे माहिती आहे का, जे विष तिच्या शरीरात गेलेलं होतं त्याचा इफेक्ट तरी आम्ही थांबवलेला आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे, पुन्हा कधीही मंजिरीच्या शरीरामध्ये ते विष जाता कामा नये, अन्यथा तिची अवस्था खूप बिकट होईल आणि तिला वाचवणंही आपल्यासाठी खूप अवघड होऊन बसेल, असं डॉक्टर सांगत असतात. आणि त्यावेळेस ते म्हणत असतात की तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. एकतर मंजिरीच्या शरीरामध्ये ते विष कशामुळे गेलेलं आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे, ती शोधून काढणंही तेवढंच गरजेचं आहे, असं डॉक्टर सांगत असतात. आणि त्यासोबतच डॉक्टरांचं असं म्हणणं असतं, लवकरात लवकर मंजिरीच्या उपचारांची दिशा मिळाली आणि त्यामुळं आज मंजिरी आपल्यामध्ये आहे, मंजिरी वाचलेली आहे, अन्यथा मंजिरीला वाचवणं खूप अवघड झालं असतं, असं डॉक्टर सांगत असतात. या सगळ्यासाठी रायाभाऊंचे आभार मानले पाहिजेत, त्यांच्यामुळेच ही गोष्ट कळलेली आहे आणि त्यांच्यामुळेच आपण मंजिरीचा जीव वाचवू शकलेलो आहेत, हे बोलणं झालेलं असतं. इकडे घरी मात्र आता सगळेजण खुश झालेले असतात, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आता मंजिरीला डिस्चार्ज मिळणार असतो. 4-5 दिवसानंतर डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की मंजिरीला डिस्चार्ज मिळणार आहे आणि तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. तर आता मंजिरीला घेऊन घरी आलेले असतात. जीजीने सगळी तयारी केलेली असते मंजिरीचं औक्षण करण्याची, त्याचबरोबर मंजिरीला काय हवं नको ते पाहण्याची सगळी तयारी जीजीने केलेली असते आणि जीजी मंजिरीची काळजी घेत असते. त्याचबरोबर नाना जीजी सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण पाहत असतात आणि मंजिरी पण तेवढीच खुश असते. फायनली मंजिरी कितीतरी दिवसानंतर घरी आलेली आहे आणि आता मंजिरीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तर इकडे आता राग आलेला असतो, तो म्हणजे शशिकलाला. तिचं असं म्हणणं असतं की मला तर वाटलेलं हिची अंत्ययात्रा निघेल, पण नाही, हिची अंत्ययात्रा काही निघाली नाही आणि त्याचबरोबर हिच्या बाबतीत हे सगळं जे काय होत आहे ते खूपच असं घडलेलं आहे. आणि इकडे जय घोरपडे म्हणत असतो, कितीही आता घरात आलेले असले तरी मला माहिती आहे की आता पुढं काय करायचं आहे आणि पुढं कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत, कारण काही झालं तरी हिला मी या घरात टिकू देणार नाही, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि जय घोरपडे हे सगळं मुद्दामूनच करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जीजी मंजिरीचं औक्षण करत असते. मंजिरीला म्हणते की ये बाळा आत येतो, कारण काहीही झालं तरी हे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आत्ता या सगळ्यातून तू मरणाच्या दारातून बाहेर आलेली आहे आणि या सगळ्यामुळं तुला खूपच छान वाटत आहे. आणि जीजी मंजिरीचं कौतुक करत असते, लाड करत असते. त्यासोबतच इकडे शशिकलाला राग आलेला असतो. शशिकलाला मात्र ह्या गोष्टी अजिबात पटत नसतात. तिला हे अजिबात पटतच नसतं की हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरी शशिकलाचं असं म्हणणं होतं की हिला आपण घरी येऊच द्यायचं नाही. मंजिरी येऊन तिथं बसलेली असते आणि जीजी मात्र बोलत असते. जीजीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता मला मंजिरीसाठी निर्णय घ्यावा लागणार आहे. मंजिरीला घरी तर आणलेलं आहे, या सगळ्यामध्ये मोलाचं कार्य केलेलं असतं ते म्हणजे रायानं केलेलं असतं, पण क्रेडिट घ्यायला तिथं आलेला असतो तो म्हणजे जय घोरपडे. जय घोरपडे म्हणत असतो की जीजी काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट आहे, मी डॉक्टरांना सांगितलेलं होतं की डॉक्टर कोणत्याही गोष्टीची कमी पडू देऊ नका, कारण आत्ता महत्त्वाचं आहे ते म्हणजे मंजिरीचा जीव वाचणं आणि मंजिरीचा जीव वाचण्यासाठी मी डॉक्टरांना सांगितलेलं काय खर्च यायचा आहे तो येऊ द्या, कोणत्या टेस्ट करायला लागायच्यात ते लागू द्या,
पण मंजिरी वाचली पाहिजे हे मी डॉक्टरांना ठणकावून सांगितलेलं होतं, असं तो इकडे सगळ्यांना सांगत असतो. आणि त्याचबरोबर नाना सर्वजण पाहत असतात आणि त्याचबरोबर जिजीही तिथं असते. त्यांना दोघांनाही माहिती असतं की घोरपड्यानं काय केलेलं आहे. मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी घोरपड्यानं तर काहीच केलेलं नाही आहे, पण क्रेडिट घ्यायला मात्र तो सगळ्यांच्या पुढं आलेला आहे. ही गोष्ट नाना आणि जिजी या दोघांच्याही डोक्यातून काही जात नसते. आणि त्यावेळेस जिजी म्हणत असते की आता मी ठरवलेलं आहे, आता मंजिरीला काहीच होणार नाही, मंजिरी अगदी सुखरूप असणार आहे आणि तिला कोणताही त्रास होणार नाही, असं जिजी बोलत असते. आणि राया पण पाहत असतो. रायाला पण धक्का बसलेला असतो, कारण राया म्हणत असतो की आता जिजीने काय ठरवलेलं आहे. आणि नानाही म्हणत असतात की आता काही होणार नाही आहे, मंजिरीची काळजी घ्यायला तिचे आई वडील समर्थ आहेत आणि मंजिरी आता घरी आलेली आहे. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी नानांनी निर्णय घेतलेला असतो. नाना आत जातात आणि बॅग घेऊन बाहेर येतात आणि ती बॅग रायाला देतात आणि रायाला म्हणत असतात की राया, आजपर्यंत आम्हाला तू खूप मदत केलेली होती, पण आता मला असं म्हणायचं आहे की तू आमच्या घरी नको थांबूस, आता तू जा इथून. तेव्हा राया म्हणत असतो, नाना काय बोलताय हे. मंजिरी पण म्हणत असते की अहो नाना, हे सगळं काय बोलताय तुम्ही. तेव्हा नाना म्हणत असतात की कसं आहे राया, आता आम्हाला मंजिरीची काळजी घ्यायची आहे आणि मंजिरीला काय हवं काय नको या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायच्या आहेत. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तू जा, कारण तू नको राहू इथे, कारण आम्ही सगळेजण मंजिरीची काळजी घेऊ. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे ना, मंजिरीची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, तर आम्ही घरातलेच आहोत. आता आम्हाला असं वाटतं आहे की बाहेरचं कोणीही इथे थांबू नये, असं नाना बोलत असतात. आणि तेव्हा मात्र नानांच्या या बोलण्यामुळं एकच मोठा धक्का बसलेला असतो. तो म्हणजे नाना जे बोललेले असतात त्याच्यामुळं इकडे जय त्याचबरोबर सगळेजण पाहू लागलेले असतात. सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, कारण नानांनी अचानक हा निर्णय का घेतलेला आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि नानांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू इथे थांबू नकोस. आता सगळे पाहत आहेत नक्की काय होणार. त्याचबरोबर इकडे सगळ्यांना धक्का बसलेला आहे की आता काय होणार आहे, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी घडणार आहेत हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि जय मात्र खुश झालेला असतो. चला, आज म्हाताराने पहिल्यांदा काहीतरी काम चांगलं केलेलं आहे असं त्याचं म्हणणं असतं आणि त्या पद्धतीनेच तो बोलत असतो. इकडे शशिकला पण म्हणत असते की चला, ही बॅग आपोआप आपल्या घरातून निघालेली आहे असं शशिकलाला वाटत असतं. म्हणजे आता पुन्हा मंजिरीच्या बाबतीत काहीतरी करता येईल असा तिचा प्लॅन असतो. परंतु तिला कुठं माहिती आहे की या सगळ्यामुळं आता खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे. नानांनी तर इथे आपल्या रायाच्या समोर हात जोडलेले आहेत. राया, मी तुला हात जोडून सांगतो की माझं असं म्हणणं आहे की बास आता, माझं असं म्हणणं आहे की नको, कारण आता आम्हाला या घरात बाहेरचं कोणीही नको आहे. तेवढ्यात मंजिरी आत जाते आणि मंजिरी आत जाऊन जयची बॅग घेऊन येते आणि सांगू लागते की ही बॅग आहे ना, आता या घरात बाहेरचं कोणी नको आहे, म्हणजे जय पण या घरात राहणार नाही, कारण राया घरातून बाहेर जाणार आहे म्हणजे जयनं पण या घरातून बाहेर जायचं आहे असं मंजिरी सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की मंजिरी काय बोलतेस हे, पण जय पण धक्का बसल्यासारखा पाहत असतो. जयचंही असं म्हणणं असतं की नक्की काय होणार आहे. तेव्हा जय म्हणत असतो की नक्की जिजी काय चाललंय हे. तेव्हा जिजी सांगत असते की हो, मंजिरीने जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी बरोबर आहे आणि मला तो मान्य आहे. आणि त्याचबरोबर इकडे जिजी म्हणत असते की आता आम्हाला या घरात बाहेरचं कोणीही नको आहे आणि आम्ही हे सगळं मनापासून ठरवलेलं आहे. त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कोणीही इथे थांबू नये असं जिजी स्पष्टपणे सांगत असते. आणि मंजिरीला आठवत असतं जेव्हा धुरकांडे घेऊन रायाने आणि मंजिरीने जयला वाट लावलेली असते आणि त्या धुराने बाहेर काढलेलं असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा जय आलेला असतो. तेव्हाच मंजिरीने ठरवलेलं असतं की याला घराच्या बाहेर काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जिजी सांगत असते की हो जय, मी तुला सांगत आहे की आत्ता आम्हाला या घरात बाहेरचं कोणीही नको आहे. आणि तो म्हणतो की अहो पण मी होणारा जावई आहे ना तुमचा. तेव्हा मात्र इकडे जिजी म्हणत असते की आत्ता जरी असला होणारा जावई असलास तरीही काही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे अजूनही तू जावई झालेला नाहीस. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मंजिरी, आजीजी आणि नाना यांनी हा निर्णय घेतलेला आहे की या घरात कोणालाही थांबू द्यायचं नाही. एवढं सगळं ठरलेलं असतं, कारण हे सगळं केलेलं असतं ते म्हणजे रायाने. डॉक्टरांनी जेव्हा सांगितलेलं आहे की मंजिरीला आता तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता,
तेव्हा मात्र राया जिजी आणि नानांना बोललेला असतो की हे बघा, मिस फायरच्या जीवासाठी तुम्ही काही करू शकाल हे मला माहिती आहे, आणि आपल्या मुलीची काळजी आईबाप जेवढे घेऊ शकतात तेवढं दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळं मी तुम्हाला काय सांगतोय ते लक्षात घ्या, कारण मला असं वाटतंय की हा जो विष मिक्स करणारा, मंजिरीला विष देणारा जो आहे तो म्हणजे घोरपडे आहे. आणि त्याचबरोबर त्यामुळंच मी हे ठरवलेलं आहे की मला असं वाटतंय की तुम्ही घोरपडेला घरात राहू देऊ नये. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नाना आणि जिजींना त्यांनी सांगितलेलं असतं तुम्ही काही करा, पण घोरपडेला या घरातून बाहेर काढा. या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट समोर येते, ते म्हणजे जिजी आणि नानांनी रायावरती पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे. आणि पूर्णपणे त्यांनी सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही आत्ता जे घडत आहे त्यामुळंच मंजिरीच्या जीवाला धोका आहे. कारण जेव्हापासून जय घोरपडे घरात आलेला होता तेव्हापासूनच हे सगळं घडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता नाना आणि जिजी बोलत असतात, तेव्हा इकडे राया म्हणत असतो की मला आता एकच गोष्ट बोलायची आहे, ती म्हणजेच की जर हा घोरपडे घराच्या बाहेर जाणार असेल तरच मी जाणार आहे, नाहीतर मी या घरातून बाहेर जाणार नाही. तेव्हा जय म्हणत असतो तू माझ्याबरोबर बरोबरी करू नकोस. तेव्हा राया मात्र म्हणत असतो की हो, मी तुझ्यासोबत बरोबरी वगैरे काही करत नाही आहे, पण मी जे खरं आहे ते सांगत आहे. जर तू या घरातून बाहेर पडणार असशील तरच मी या घरातून बाहेर पडणार आहे, असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आता रायाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की घोरपडे जर घराच्या बाहेर गेला तरच मी घराच्या बाहेर जाईल, अन्यथा मी जाणार नाही. आता जयकडे कोणताच पर्याय राहिलेला नसतो आणि जय म्हणत असतो की तू जरा जास्त बोलायला लागलेला आहेस. तेव्हा राया म्हणत असतो जिजीने गच्चंती केली बघ तुझी, आणि गोड बोलून कसं आहे माहिती आहे का, घोरपडे साहेब तुमची हक्कलपट्टी केलेली आहे, चला चला. कसं आहे, आणखी काय अपमान व्हायच्या आधी झाला, नाहीतर कसं आहे अपमान झाला तर तुम्ही त्या ठिकाणी राहणार नाही आहे ना. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर माघारी फिरून आता जय पाहत असतो तेव्हा मात्र राया माघारी फिरलेला असतो, त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तो म्हणत असतो की तुम्ही ना खूप काळजी घ्याल, मला याबद्दल शंका नाही, पण जे मी सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवा. काहीही झालं तरी कोणत्याही गोष्टींची काळजी करायची गरज नाही. तेव्हा माघारी फिरून नाना म्हणतात की राया, एक बोलायचं आहे तुला, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत आणि तू केव्हाही या घरामध्ये येऊ शकतोस. एनी टाईम तू येऊ शकतो आणि मंजिरीला भेटू शकतो. कसं आहे, मंजिरी तुझी मैत्रीण आहे ना. हे सगळं चाललं सुरू असतं. राया म्हणत असतो की मिस फायर काळजी घ्या, सांगितलं तसं. तेव्हा मंजिरी म्हणते की काळजी करू नको राया, मी काळजी घेणार आहे आणि आता मला जास्त काळजी घ्यायची गरज नाही आहे, कारण तू दिलेलं लॉकेट माझ्याकडे आहे ना, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्या लॉकेटमुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. आणि आता इकडे घोरपडेची तर वाट लागलेली आहे, कारण त्याने जे ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं काही घडलेलं नसतं आणि तो मात्र पूर्णच तोंडावरती पडलेला असतो. त्यानंतर आता इकडे घोरपडे पाहत असतो आणि इकडे रायाच्या बाबतीत सगळेजण बोलत असतात. मंजिरी पण सांगत असते की राया काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की मंजिरी इकडं म्हणत असते राया, मला तुझ्याशी बोलायचं आहे, कारण तुला माहिती आहे का, तुझे म्हणत आहे ना तुझे आई भाऊ दोघंही घरामध्ये जळून खाक झालेले आहेत, पण तसं काही घडलेलं नाही आहे. मी माहिती काढून आलेली आहे, तुझी आई आणि भाऊ दोघंही जिवंत आहेत. ही तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. हे ऐकल्यानंतर रायाला धक्का बसतो. राया म्हणतो काय सांगतेस तुम्ही फायर? तेव्हा मंजिरी म्हणते हो, मी जे खरं आहे ते सांगत आहे. त्यानंतर आता जयने त्याच्या आईवडिलांना आणलेलं असतं आणि ते विचारत असतात की सुनबाई तब्येत कशी आहे. म्हणजे इतके दिवस मरणाच्या दारात जी मंजिरी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा त्याचे आईवडील भेटायला आले नाहीत, एकदा का घरातनं हाकलून दिलं की मग कसे भेटायला आलेले आहेत. तेव्हा इकडे मंजिरीला खूप राग आलेला असतो आणि ते म्हणत असतात की आता लवकरच लग्नाची तारीख काढून झालेली आहे आणि आपण लग्न उरकून टाकूया. तेव्हा मंजिरी म्हणते की बास, आता यापुढे मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. मला या माणसाशी लग्न करायचं नाही, मला या माणसाशी अजिबात लग्न करायचं नाही, असं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर तिने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला जयशी लग्न करायचं नाही. तेव्हा जिजी आणि नाना या सगळ्यांनाही तेवढाच धक्का बसलेला आहे, कारण मंजिरीचा निर्णय ठाम आहे, तिला जयसोबत लग्न करायचं नाही. आता तोंडावर सांगून मंजिरीने जयच्या चांगली तोंडात चप्पल मारलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.